नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक करिअर अकॅडमी वर्धाच्या युट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, या अगोदर आपण वर्तुळ या प्रकरणावरती 2 व्हिडिओ युट्यूबला अवेलेबल करून दिलेले आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. भूमितीमध्ये बघा चौकोन व त्याचे प्रकार, जेवढे काही प्रिव्हाइड केलेला पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. बघा मित्रांनो, पहिला नंबरचा प्रश्न आहे. अकोला जिल्हा पोलीस 2024 ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे, एका आयताची लांबी 19 मीटर आणि रुंदी 11 मीटर आहे, तर या आयताचे क्षेत्रफळ किती? आता सर्वात आधी आयत म्हणजे काय, या पद्धतीने आपण एक आयताची आकृती काढलेली आहे. बघा, आयताच्या समोरासमोरील बाजू नेहमी सारख्या असतात. समोरासमोरील बाजू काय असतात? सारख्या असतात. आयताचे प्रत्येक कोन काटकोन असते. आयताचे प्रत्येक कोन काटकोन असते. आणि बघा, आयताला 2 कर्ण असतात. बघा, आयताचे समोरासमोरच्या बाजू काय असतात? नेहमी सारख्या असतात. आयताचे प्रत्येक कोन काटकोन असते, म्हणजे बघा त्याचा कोन राहते 90 अंशाचा आणि आयताला 2 कर्ण असतात. आता बघा, जी वरची बाजू आहे ही राहणार याची लांबी बघा आपण कॅपिटल एल या अक्षराने दर्शवतो. ही जी साईडची बाजू आहे ही राहणार याची रुंदी बघा आपण स्मॉल बी या अक्षराने दर्शवतो, कॅपिटल बी या अक्षराने दर्शवतो. खालची बाजू सुद्धा काय होणार? लांबी. आणि बघा, ही साईडची बाजू होणार याची रुंदी. लांबी दर्शवतो आपण एल, रुंदी दर्शवतो आपण बी. वरची बाजू लांबी झाली तर खालची बाजू सुद्धा काय होणार? लांबी. साईडच्या दोन्ही बाजू काय होणार? याच्या रुंदी. आता बघा, या आयतामध्ये कर्ण काढल्यामुळे बघा हे एकमेकांना दुभागत आहे. बघा, आयताचे कर्ण काय करत आहे? एकमेकांना दुभागत आहे. त्यामुळे बघा, आयतामध्ये या पद्धतीने एक काटकोन त्रिकोण तयार झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा, हा झाला पहिल्या नंबरचा काटकोन. त्यानंतर या पद्धतीने जर गेलो तर आपण हा दुसरा काटकोन झाला. त्यानंतर बघा, या पद्धतीने गेल्याच्या नंतर हा तिसरा काटकोन आपल्याला मिळालेला आहे. आणि हा झाला आपला चौथा काटकोन त्रिकोण. म्हणजे बघा, एका आयतामध्ये जवळपास 4 काटकोन त्रिकोण आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यापैकी जर एक काटकोन त्रिकोण जर आपण बाहेर काढला, या पद्धतीने आपण एक याच्यातला काटकोन त्रिकोण बाहेर काढलाय. आता बघा, हा काय झाला? याचा कर्ण. त्याच्यानंतर जी खालची बाजू असते ही असते याची पाया. खालची बाजू पाया, समोरची बाजू काय असते? कर्ण. आणि ही जी उभी बाजू आहे याला म्हणतो आपण याची उंची. बघा, या आयतामधून एक काटकोन त्रिकोण आपण बाहेर काढलेला आहे. खालची बाजू पाया, समोरची बाजू कर्ण आणि उभी जी बाजू आहे ही झाली याची उंची. हा झाला आपला आयत. आता बघा, आयतामध्ये सर्वात आधी बघावं लागते आपल्याला आयताची परिमिती. आयताची परिमिती म्हणजे काय? पेरिमीटर. आता बघा, परिमितीचं काय सर्वसाधारण सूत्र राहते? सर्व बाजूंची बेरीज. परिमिती म्हणजे काय होते? सर्व बाजूंची बेरीज. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. आता याच्या आयताच्या बाजू कोणत्या आहे? वरची एक बाजू झाली एल, खालची बाजू एल, साईडची बाजू बी आणि इकडली साईडची बाजू म्हणजे बी. म्हणजे आयताला 4 बाजू आहेत आणि 4ही बाजूची जर बेरीज केली भेटते आपल्याला आयताची परिमिती. पहिली बाजू काय? एल प्लस दुसरी बाजू सुद्धा एल, तिसरी बाजू बी आणि चौथी बाजू बी. या ठिकाणी बघा, एल प्लस बी जर केलं म्हणजे काय? सर्व बाजूंची बेरीज केली तर भेटते आपल्याला आयताची परिमिती. आता बघा, इथे एल प्लस एल काय होणार आहे? 2L प्लस बी प्लस बी 2B. एल प्लस एल 2L, बी प्लस बी 2B. आता बघा, इथे 2L आहे, इथे 2B आहे. या 2L आणि 2B मधून बघा 2 आपल्याला इथे कॉमन काढायचे आणि ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहतं आपल्याकडे एल प्लस बी. आणि बघा, हे भेटलं आपल्याला आयताची परिमिती काढायचं सूत्र. आयताच्या परिमिती काढायचं फायनल आपल्याला सूत्र भेटलं आहे 2 ब्रॅकेटमध्ये एल प्लस बी. ही झाली काय? आयताची परिमिती. त्यानंतर बघा, आपल्याला दुसऱ्या नंबरला काढावा लागतो आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ म्हणजे काय? एरिया. आणि बघा, एरिया काढायचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. आयताची लांबी गुणिले जर रुंदी केली तर भेटते आपल्याला आयताचं क्षेत्रफळ. म्हणून बघा, या ठिकाणी लांबी गुणिले रुंदी.
लांबी गुणिले रुंदी जर भेटलं केली तर आपल्याला भेटते आयताचे क्षेत्रफळ आणि त्यानंतर काढावा लागतो आपल्याला आयताचा कर्ण आणि कर्ण कशाने बनतो काटकोन त्रिकोणामुळे कर्ण बनत आहे काटकोन त्रिकोण बाहेर काढला आणि काटकोन त्रिकोणामध्ये बघा कर्ण काढतो आपण पायथागोरसचा प्रमेय आणि पायथागोरसचा प्रमेय कशाला म्हणतात पायथागोरसचा प्रमेय बघा काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो म्हणून बघा तिसऱ्या नंबरला काढायचा आपल्याला याचा कर्ण आणि कर्ण काढतो आपण पायथागोरसचा प्रमेय काय आहे पायथागोरसचा प्रमेय कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंचीचा वर्ग पायथागोरसचा प्रमेय आहे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंचीचा वर्ग बघा तीन गोष्टी आपल्याला आयतामध्ये पाहायच्या आहे पहिलं परिमिती म्हणजे काय सर्व बाजूंची बेरीज फायनल सूत्र भेटलं आहे 2 ब्रॅकेटमध्ये L + B त्यानंतर क्षेत्रफळ म्हणजे एरिया काढायचा आहे लांबी गुणिले रुंदी आणि बघा कर्ण काढायला लागतो पायथागोरसचा प्रमेय आणि पायथागोरसचा प्रमेय आहे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंचीचा वर्ग या पद्धतीने बघा ही झाली आयताची डिटेल माहिती आता आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय एका आयताची लांबी दिली आहे 19 मीटर आणि रुंदी दिली आहे 11 मीटर तर त्या आयताचे आपल्याला काढायचं आहे क्षेत्रफळ बघा या ठिकाणी लिहितोय मी आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे आपल्याला लांबी गुणिले रुंदी म्हणून या ठिकाणी लिहू आपण लांबी गुणिले रुंदी आता लांबी म्हणजे काय रे L काय दिले आपल्याला 19 मीटर त्यानंतर बघा रुंदी किती दिली आपल्याला बी किती दिली आहे 19 मीटर म्हणून या ठिकाणी लांबी घ्यायची आपल्याला 19 गुणिले रुंदी दिली आहे लांबी दिली आहे आपल्याला 19 आणि रुंदी किती दिली आपल्याला इथे 11 मीटर आणि रुंदी घ्यायची आपल्याला इथे 11 मीटर लांबी गुणिले रुंदी जर घेतलं भेटते आपल्याला आयताचे क्षेत्रफळ आता काय करायचं याचा गुणाकार 19 गुणिले 11 19 एक 1909 उरला किती 19 एक 19 आणि 1 20 बघा 209 आपल्याला बघा एकक कशात दिले लांबी रुंदीचे मीटर मध्ये म्हणून बघा याचं क्षेत्रफळ येणार 209 चौरस मीटर बघा ऑप्शन पहिल्या नंबरला दिलेला आपल्याला 209 चौरस मीटर म्हणून ऑप्शन नंबर 1 ह्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे या पद्धतीने आपण बघा पहिल्या नंबरच्या प्रश्नाची डिटेल माहिती केलेली आहे सगळं बघितलेलं आहे चला समोरचा प्रश्न बघू बघा दुसऱ्या नंबरचा प्रश्न आपल्याला बीड पोलीस भरती 2024 ला हा प्रश्न आलेला आहे प्रश्न आहे एका आयताची लांबी 18 सेमी असून आयताची लांबी दिली आपल्याला इथे 18 सेमी असून त्याची परिमिती दिली आपल्याला इथे 64 सेमी तर त्या आयताचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे आता बघा आयताचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे काय दिलं आपल्याला लांबी दिली 18 सेमी परिमिती दिली आपल्याला 64 सेमी तर त्या आयताचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे परिमिती दिल्या म्हणून काय करायचं परिमितीचं सूत्र या ठिकाणी वापरायचं बघा आयताची परिमितीचं सूत्र आपल्याकडे आहे 2 ब्रॅकेटमध्ये L + B काय दिलं आपल्याला L + B आता बघा 2 जशाच तसे लांबी दिली आपल्याला 18 सेमी म्हणून काय L म्हणजे लांबी काय घेऊ इथे 18 सेंटीमीटर B म्हणजे रुंदी दिली आहे आपल्याला नाही म्हणून काय करायची सुरुवातीला रुंदी काढायची म्हणून या ठिकाणी B जशाच तसं आता बघा परिमिती किती दिली आपल्याला 64 सेंटीमीटर म्हणजे परिमितीच्या खाली काय करायचं परिमिती ठेवून घ्यायची ठेवली आपण 64 आता याला काय करायचं सॉल्व्ह करायचं बघा 64 बरोबर आता 2 इकडे कशामध्ये 2 आणि ब्रॅकेट याच्यामध्ये नेहमी काय असतो गुणाकार असतो 2 या ठिकाणी गुणाकारामध्ये बरोबरच्या या साईडला आलं काय होते भागाकारामध्ये जाते म्हणून या ठिकाणी होईल 64 भागीला 2 बरोबर इकडे काय शिल्लक राहते 18 + B आता काय करायचं 64 भागीला 2 बेत्रिक 6 बेदुनी 4 32 बरोबर 18 + B आता बघा 32 बरोबर 18 + B 18 इकडे प्लस मध्ये आहे याला जर आपण बरोबरच्या या साईडला आणलं कारण की बघा मोठ्या संख्येतून नेहमी लहान संख्या वजा होते म्हणून बघा 32 मधून काय करायचे 18 वजा 32 - 18 बरोबर B म्हणून या ठिकाणी बघा 32 - 18 जर आपण केले तर किती भेटते 14 एकक कशामध्ये आपल्याला याचं सेंटीमीटर मध्ये म्हणून बघा रुंदी आपल्याला कशामध्ये भेटणार आहे सेंटीमीटर मध्ये 14 सेंटीमीटर बरोबर B आणि B म्हणजेच काय रे आयताची रुंदी या ठिकाणी आपल्याला रुंदी भेटली आहे 14 सेंटीमीटर B म्हणजेच काय रुंदी आणि आपल्याला काढायला सांगितलं इथे आयताचे क्षेत्रफळ आणि आयताच्या क्षेत्रफळासाठी आपण सूत्र वापरतो आयताचे क्षेत्रफळ बरोबर
लांबी गुणेला रुंदी. आयताचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे लांबी गुणेला रुंदी. लांबी आपल्याला 18 सेंटीमीटर, रुंदी भेटली आपल्याला 14 सेंटीमीटर. या दोघांचा जर गुणाकार केला तर भेटते आपल्याला क्षेत्रफळ. म्हणून लांबी किती आहे 18, म्हणून या ठिकाणी 18 गुणेला रुंदी आताच काढली आपण किती 14 सेंटीमीटर, म्हणून या ठिकाणी घ्यायचं 14. आता काय करायचं 18 गुणेला 14, 18 चोक 72, 72 शीन 2 उरले किती 7, 18 एक 18, 18 आणि 7 जर गेलं किती ते 25, म्हणजे बघा 252. आणि याचे एकक दिले आपल्याला सेंटीमीटर मध्ये, म्हणून बघायचं क्षेत्रफळ येणार आहे 252 चौरस सेमी. 252 चौरस सेंटीमीटर आलं आहे आपल्याला क्षेत्रफळ. कोणत्या नंबरचे ऑप्शन आहे बघा, पहिल्या नंबरच्या ऑप्शन आहे का नाही. त्यानंतर बघा दुसऱ्या नंबरचा ऑप्शन 252 चौरस सेमी, तिसरा सुद्धा नाही आणि चौथा सुद्धा नाही. म्हणजे बघा या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2 परिमिती. परिमितीतून काढली आपण त्याची वाली रुंदी भेटली आपल्याला, लांबी भेटलेली आहे. क्षेत्रफळ काढायचं होतं, क्षेत्रफळ काढायचं सूत्र वापरलं आपण लांबी गुणेला रुंदी. 18 गुणेला 14 जर केलं तर 252 चौरस सेमी आपल्या या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. चला समोरचा प्रश्न पाहू. बघा तिसऱ्या नंबरचा प्रश्न बीड पोलीस 2024 ला आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न आहे एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे. परिमिती किती आहे 56 सेमी आहे, तर त्या चौरसाची एक बाजू किती. आता बघा चौरस, आतापर्यंत आपण आयतावरचे प्रश्न बघितले. आता बघा चौरस. बघा चौरस म्हणजे काय रे, 4 बंदिस्त बाजूंनी बनलेली आकृती म्हणजे काय चौरस. 4 बंदिस्त बाजूंनी बनलेली आकृती म्हणजे काय चौरस. आता बघा चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. चौरसाचे प्रत्येक कोन काटकोन असते. चौरसाचे प्रत्येक कोन काटकोन असते. म्हणजे बघा चौरसाचा प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो. किती अंशाचा राहणार आहे काटकोन 90 अंश. त्यानंतर बघा चौरसाला 2 कर्ण असतात. चौरसाला 2 कर्ण असतात आणि कर्ण एकमेकांना काटकोनामध्ये दुभागतात. म्हणजे कर्ण ज्या ठिकाणी बघा छेदत आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बघा 90 अंशाचा कोन तयार होत आहे. याला म्हणतो आपण चौरस. चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. चौरसाचे प्रत्येक कोन काटकोन म्हणजे 90 अंशाचे असते. चौरसाला 2 कर्ण असतात. कर्ण एकमेकांना काटकोनामध्ये दुभागते. म्हणजे ज्या ठिकाणी कर्ण छेदत आहे एकमेकांना त्या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होत आहे. आता बघा चौरसामध्ये आपल्याला पहिल्या नंबरला बघावं लागते याची परिमिती. चौरसाची परिमिती. परिमिती म्हणजे काय पेरिमीटर. परिमिती म्हणजे काय पेरिमीटर. आणि चौरसाच्या परिमिती काढायचं सूत्र आहे आपल्याला सर्वसाधारण सूत्र घेतो आपण नेहमी. सर्व बाजूंची बेरीज. बघा चौरसाच्या सर्व बाजूंची जर बेरीज केली तर भेटते आपल्याला परिमिती. आता बघा चौरसाच्या चारही बाजू काय समान लांबीच्या आहेत. चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या आहे, म्हणून या ठिकाणी आपण घेऊ शकतो 4 गुणेला बाजू. आणि चौरसाची परिमिती काढायचं आपल्याला फायनल सूत्र भेटलं आहे 4 गुणेला बाजू. ही झाली आपली चौरसाची परिमिती. त्यानंतर बघा आपल्याला काढावं लागतं दुसऱ्या नंबरला चौरसाचा कर्ण. या ठिकाणी बघा चौरसाचा कर्ण काढायचं सूत्र आपलं वर्गमुळात 2 गुणेला बाजू. वर्गमुळात 2 गुणेला जर बाजू भेटला तर भेटते आपल्याला चौरसाचा कर्ण. आणि तिसऱ्या नंबरला आपल्याला काढावं लागतं याचं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजे एरिया. क्षेत्रफळ म्हणजे काय एरिया. आणि बघा एरिया काढायचं सूत्र आहे आपल्याकडे बाजूचा वर्ग. आता बघा याच्या बाजू सारख्या असतात, लांबी गुणेला रुंदी म्हणजे बाजूचा वर्ग काय होणार आहे आपलं चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र. किंवा बघा दुसऱ्या नंबरला आपण सूत्र वापरू शकता कर्ण वर्ग भागेला 2. बघा जर तुम्हाला चौरसाचा जर कर्ण दिला आणि जर क्षेत्रफळ विचारलं तेव्हा हे सूत्र वापरायचं कर्ण वर्ग भागेला 2. आणि जर तुम्हाला बाजू दिली असेल, बाजू दिली असता जर क्षेत्रफळ काढायला लावलं तर क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. जर कर्ण दिला तर कर्ण वर्ग भागेला 2. या पद्धतीने आपल्याला चौरसाचे सूत्र वापरायचे आहे. परिमितीचं सूत्र काय भेटलं आपल्याला 4 गुणेला बाजू. कर्णचं सूत्र काय आहे वर्गमूळ 2 गुणेला बाजू. आणि क्षेत्रफळ म्हणजे काय एरिया, त्याच्यासाठी सूत्र वापरतो आपण बाजूचा वर्ग किंवा कर्ण वर्ग भागेला 2. या पद्धतीने आपला चौरस राहणार आहे. आता प्रश्न बघा एका चौरसाची परिमिती किती दिली आहे 56 सेंटीमीटर. तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी होईल. म्हणजे आपल्याला चौरसाची बाजू काढायची आहे, दिली आहे परिमिती. म्हणून बघा या ठिकाणी वापरायचं सूत्र परिमिती.
परिमितीचं सूत्र काय आहे 4 गुणिला बाजू. परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिला बाजू. परिमिती किती दिली आहे 56. परिमितीच्या खाली परिमिती ठेवायची. किती ठेवणार आहे इथे 56 बरोबर काय 4 गुणिला बाजू. आता बघा या ठिकाणी बरोबरच्या त्या साईडला 4 गुणाकारामध्ये आहे, बरोबरच्या या साईडला आलं काय होईल भागाकार होईल, म्हणून या ठिकाणी होईल 56 भागिला 4 बरोबर बाजू. 56 भागिला 4 जर घेतलं तर भेटते आपल्याला परिमिती. बघा 5 ला 4 ने भाग द्यायचा 4 एक 4 किती उरते 5 4 गेला 1 म्हणजे 16 झाले. 4 चोक 16 म्हणजे बघा 14. आपल्याला सेंटीमीटर मध्ये परिमिती दिली आहे, एकक दिला आहे सेमी मध्ये, म्हणून बघा बाजू सुद्धा होणार आहे 14 सेंटीमीटर बरोबर बाजू. 14 सेंटीमीटर बरोबर बाजू. बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये दिले आपल्याला 14 सेंटीमीटर. याप्रमाणे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपलं येणार आहे 14 सेमी. एकदम डिटेल मध्ये आपण याला बघितलेलं आहे. चौरस म्हणजे काय, त्याचे कर्ण काय असतात, परिमिती, कर्ण आणि क्षेत्रफळ, तिन्ही गोष्टी आपण डिटेल मध्ये बघितलेला आहे. चला समोरचा प्रश्न पाहू. बघा 4थ्या नंबरचा प्रश्न आपल्याला बुलढाणा जिल्हा पोलीस ला आलेला आहे. प्रश्न आहे एका आयताची लांबी 12 सेमी आहे. आयताची लांबी दिली आपल्याला 12 सेमी व रुंदी 8 सेमी आहे, तर त्याची परिमिती किती. बघा आपल्याला आयताची लांबी दिली आहे 12 सेमी, रुंदी दिली आहे 8 सेमी, विचारला काय आहे परिमिती. तर आयताच्या परिमितीचं सूत्र आपल्याकडे आहे परिमिती बरोबर काय सूत्र आहे आयताच्या परिमिती सूत्र 2 ब्रॅकेट मध्ये l प्लस बी, 2 ब्रॅकेट मध्ये l प्लस बी. आता 2 जशास तसे गुणिला l म्हणजे काय लांबी, लांबी किती दिली आहे 12 म्हणून या ठिकाणी 12. बी म्हणजे काय रुंदी, रुंदी दिली आपल्याला 8 सेंटीमीटर म्हणून बी बरोबर काय 8. आता बघा 2 जशास तसे गुणिला 12 प्लस 8, 12 ने 8 किती 20 बरोबर बघा 2 गुणिला 20 आणि 2 गुणिला 20 जर घेतलं तर आपल्याला भेटते 40. आपल्याला एकक दिला आहे सेंटीमीटर मध्ये म्हणून बघा 40 सेंटीमीटर बरोबर काय आपली परिमिती. आयताची परिमिती भेटली आपल्याला 40 सेंटीमीटर. बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये दिला आपल्याला 40 सेंटीमीटर आणि ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 5व्या नंबरचा प्रश्न आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्हा पोलीस 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न आहे एका चौरसाकृती बागेची एक बाजू 10 मीटर आहे, बागेला तारेचे दुहेरी कुंपण घालावयाचे आहे, 8 रुपये मीटर प्रमाणे तारेची किंमत असल्यास तारेचे कुंपण घालण्यासाठी एकूण किती खर्च येईल. आता बघा तुम्हाला डिटेल मध्ये मी चौरस अगोदरच्या प्रश्नामध्ये शिकवलेलं आहे. चौरसच्या काय असतात चारही बाजू सारख्या असतात. बघा या पद्धतीने जर आपण चौरस काढला आहे तर चौरसाची एक बाजू दिली आहे, किती दिली आहे 10 सेंटीमीटर, त्याची दुसरी बाजू सुद्धा किती होणार 10 सेंटीमीटर, तिसरी बाजू सुद्धा किती होणार 10 सेंटीमीटर आणि चौथी बाजू सुद्धा होणार 10 सेंटीमीटर. म्हणजे बघा चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. आता बघा आपल्याला काय करायचं, याला तारेचे कुंपण घालायचे. कुंपण नेहमी कुठे घालतो आपण याच्या कडेवरती घालतो. कुंपण कुठे घालतो कडेवरती. आणि आपल्याला किती पदरी घालायचं आहे 2 पदरी. पण सुरुवातीला आपल्याला जर एका पदराचे अंतर जर माहित असले तर आपल्याला 2 पदराचे अंतर आपल्याला काढता येते. अंतर काढण्यासाठी आपण नेहमी काढतो याची परिमिती. म्हणून बघा या ठिकाणी चौरसाची परिमिती आणि चौरसाच्या परिमितीचं सूत्र आपल्याकडे 4 गुणिला बाजू. चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय दिलं आपल्याला 4 गुणिला बाजू. बघा 4 जशाच तसे गुणिला बाजू दिली आपल्याला 10 मीटर म्हणून या ठिकाणी 10 जशाच तसे ठेवले, बाजूच्या खाली बाजू ठेवली. 4 गुणिला 10 म्हणजे किती रे 40. बाजू कशामध्ये दिली आहे मीटर मध्ये, परिमिती सुद्धा कशामध्ये येणार आहे मीटर मध्ये. म्हणून बघा चौरसाची परिमिती आली आपल्याला 40 मीटर. आता हे परिमिती 40 मीटर आली, 40 मीटर काय होणार आहे चारही बाजूंची बेरीज. म्हणजे एका पदराचे अंतर आपल्याला किती पदराचे काढायचे आहे 2 पदराचे. म्हणून बघा 40 गुणिला 2 बरोबर 40 दुनी 80 मीटर 2 पदराचे आपले अंतर मिळणार आहे. आता काय सांगितलं आपल्याला इथे 8 रुपये मीटर प्रमाणे तारेची किंमत असल्यास तारेचे कुंपण घालण्यासाठी एकूण किती रुपये खर्च. या ठिकाणी आपल्याला खर्च विचारला आहे. एका मीटरसाठी 8 रुपये, एका मीटरसाठी किती 8. आपल्याकडे टोटल अंतर किती भेटला आहे 80 मीटर. तर बघा एका मीटरसाठी 8 तर 80 मीटरसाठी किती. म्हणून या ठिकाणी आपल्याला करावं लागेल 80 गुणिला 8. 80 गुणिला 8 म्हणजे 8 8 64 म्हणजे 640 रुपये टोटल आपल्याला या ठिकाणी खर्च येणार आहे. बघा ऑप्शन नंबर 1 ला आहे का नाही.
त्यानंतर बघा 640 आलाय ऑप्शन नंबर 2, 640 ऑप्शन नंबर 2 मध्ये राहणार आहे. 3 आणि 4 सुद्धा या ठिकाणी उत्तर येणार नाहीत. उत्तर येणार आहे आपलं 640 ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. या पद्धतीचा प्रश्न आला तर आपल्याला या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 6व्या नंबरचा प्रश्न आपल्याला धुळे जिल्हा पोलीस 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न आहे एका चौरसाचे क्षेत्रफळ 324 चौरस सेमी असल्यास त्याची परिमिती किती असेल. आपल्याला दिलाय क्षेत्रफळ आणि काढायची आपल्याला परिमिती. आता परिमिती काढण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, चौरसाची बाजू माहित पाहिजे. परिमितीसाठी काय पाहिजे, बाजू माहित पाहिजे. दिलं आपल्याला क्षेत्रफळ, तर क्षेत्रफळ दिलं असतं आपल्याला त्याची बाजू काढता येते. बघा क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाच्या क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे, बाजूचा वर्ग. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. आता क्षेत्रफळ दिलंय आपल्याला 324 म्हणून घ्यायचं क्षेत्रफळाच्या खाली क्षेत्रफळ 324 बरोबर बाजूचा वर्ग. आता बघा इकडे वर्ग आहे, वर्ग बरोबरच्या साईडला काय होईल, वर्गमुळाचं चिन्ह बनणार आहे. वर्गमुळात बघा 324 बरोबर बाजू आणि 324 जर वर्गमूळ काढलं तर कितीचा वर्ग येतो, 18चा वर्ग येतो. 324 म्हणून बघा 18 चौरस सेमी दिलाय एकक म्हणून बघा याची बाजू येणार आहे 18 सेंटीमीटर बरोबर बाजू आलेली आहे आपल्याला चौरसाची 18 सेंटीमीटर. आणि काढायची आपल्याला आता याची परिमिती. तर चौरसाच्या परिमितीचं सूत्र आपल्याकडे चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिला बाजू. 4 गुणिला बाजू आली आपल्याकडे 18 म्हणून या ठिकाणी बाजूच्या ठिकाणी ठेवू बाजू. 18 चोक 72 सेंटीमीटर होणार आपली चौरसाची परिमिती. कुठे आहे 72 सेंटीमीटर, ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 मध्ये बघा 72 सेंटीमीटर आहे. ही राहणार आहे चौरसाची परिमिती. एकदम इझी प्रश्न होता. चला समोरचा प्रश्न पाहू. बघा जळगाव जिल्हा पोलीस भरती 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न आहे एका आयताची लांबी 8 सेमी आहे आणि रुंदी 5 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती. आता तुम्हाला सांगितलंय आयताची क्षेत्रफळ काढायचं सूत्र लांबी गुणिला रुंदी. आयताचे क्षेत्रफळ काढायचं सूत्र आहे क्षेत्रफळ म्हणजे एरिया बरोबर काय सूत्र आहे, लांबी गुणिला रुंदी. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिला रुंदी. लांबी दिली आहे 8 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर ठेवू. रुंदी दिली आहे आपल्याला 5 म्हणजे रुंदीच्या ठिकाणी रुंदी 5 ठेवू. 8 गुणिला 5 8 पंच 40 म्हणून बघा 40 सेंटीमीटरचा वर्ग किंवा याला म्हणून आपण चौरस सेमी येणार आपलं उत्तर. काय दिलं आपल्याला क्षेत्रफळ आलाय 40 चौरस सेमी. बघा पहिल्या नंबरला 40 सेमी येणार का, नाही. दुसऱ्या नंबरला आहे 40 चौरस सेमी. 40 चौरस सेमी आपलं बघा क्षेत्रफळ आलेलं आहे. ऑप्शन नंबर 3 आणि 4 सुद्धा आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार नाही. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं आहे ऑप्शन नंबर 2 40 चौरस सेमी, कारण की विचारलं आपल्याला याचं क्षेत्रफळ. चला समोरचा प्रश्न पाहू. बघा कोल्हापूर जिल्हा पोलीस 2024 ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे एका खोलीची लांबी 60 फूट, एका खोलीची लांबी 60 फूट व रुंदी 45 फूट आहे तर 3 फूट लांबी व रुंदी 3 फूट लांबी व रुंदी असणाऱ्या किती फरशा खोलीच्या जमिनीवर बसवाव्या लागतात. आता बघा मित्रांनो खोलीची लांबी दिली आपल्याला 60 फूट आणि रुंदी दिली आहे 25 फूट. आता खोली कोणत्या आकाराची राहणार आहे, आयताकृती, कारण की लांबी दिली आहे 60 रुंदी दिली आहे 25. लांबीपेक्षा रुंदी काय आहे, कमी आहे. तर म्हणून काय राहील या पद्धतीने राहणार खोली. खोली कशी राहणार आहे, आयताकृती. लांबी किती राहणार 60 फूट म्हणजे बघा यल किती भेटलं आपल्याला 60 फूट. त्यानंतर बघा रुंदी किती दिली आहे 45 फूट म्हणजे बघा बी भेटला आपल्याला 45 फूट. त्यानंतर बघा फरची. या पद्धतीने जर आपण फरची काढली तर फरचीची लांबी आणि रुंदी दोन्ही काय दिली आपल्याला 3 म्हणजे बघा लांबी आणि रुंदी दोन्ही दिलेल्या आपल्याला फरचीच्या 3 फूट. 3 फूट लांबी 3 फूट रुंदी. लांबी गुणिले रुंदी जर केलं तर बघा आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग जर केला तर काय भेटते आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ. त्याच्यापेक्षा म्हणून आपण लांबी गुणिले रुंदी जर केलं तर आपल्याला फरचीचे क्षेत्रफळ मिळणार आहे. आणि बघा एकूण आपल्याला या ठिकाणी फरशा काढायच्या आहे. आता इथे बघा एकूण फरशा बरोबर पहिला आयताकृती खोली आहे म्हणून या ठिकाणी काय घ्यायचं खोलीचे क्षेत्रफळ भागेला एका फरशीचे
क्षेत्रफळ. एकूण फरशा काढण्यासाठी आपल्याला सूत्र वापरायचं आहे खोलीचे क्षेत्रफळ भागेला एका फरशीचे क्षेत्रफळ. खोलीचे क्षेत्रफळ कसं आहे, खोली आयताकृती, आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, लांबी गुणेला रुंदी. लांबी गुणेला रुंदी. आणि फरशी काढायचं सूत्र आहे आपलं लांबी गुणेला रुंदी, कारण की लांबी गुणेला रुंदी गेलं तर आपल्याला भेटणार आहे फरशीचे क्षेत्रफळ, म्हणून या ठिकाणी सुद्धा होईल आपलं लांबी गुणेला रुंदी. आता बघा लांबी किती दिली आहे, 60 फूट, म्हणून या ठिकाणी 60 गुणेला रुंदी दिली आपल्याला 45, म्हणून काय 45 हे जाणार आपलं खोलीची लांबी आणि रुंदी. आता फरशीची लांबी रुंदी किती आहे, 3 गुणेला रुंदी सुद्धा 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक काय होणार आहे 9, आणि 9 ने 45 ला जर भाग दिला 9 1 9, 9 5 45, उरला आहे 60 गुणेला 5, 6 5 30, म्हणजे बघा एकूण 300 फरशा आपल्याला या खोलीमध्ये बसवायला लागणार आहेत. बघा ऑप्शन नंबर 1 येणार का, नाही. किती आहे 1005, चुकलं. 2 नंबर मध्ये बघा ऑप्शन नंबर 2 मध्ये दिले आपल्याला 600 येणार का, नाही. त्यानंतर बघा तिसरा नंबर 450, नाही. बघा चौथ्या नंबरच्या ऑप्शन मध्ये दिले आपल्याला 300, म्हणून या ठिकाणी उत्तर येणार आपलं 300 फरशा. या खोलीमध्ये आपल्याला 300 फरशा बसवासाठी लागणार आहेत. चला समोरचा प्रश्न पाहू. बघा मीरा भाईंदर वसई विहारला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे एका आयताकृती शेतीची लांबी दिली आपल्याला 1.2 किमी. शेतीची लांबी किती दिली आपल्याला 1.2 किमी असून त्याची रुंदी दिली आपल्याला 40 मीटर. तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तर किती, लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर काढायचं आहे. पण या ठिकाणी एकक बघा इथे दिले आपल्याला किलोमीटर, इथे दिले आपल्याला मीटर, म्हणून या ठिकाणी काय करायचं गुणोत्तर काढायचं आपल्याला लांबी आणि रुंदी, म्हणून लांबी इथे घेऊ आपण रुंदी. आता बघा लांबी किती दिली आपल्याला 1.2 किमी. लांबी दिली आपल्याला 1.2 किमी. आता 1 किमी म्हणजे किती 1000 मीटर, 1.2 किमी म्हणजे किती 1200 मीटर. 1.2 किमी म्हणजे किती 1200 मीटर, आणि रुंदी दिली आपल्याला 400 मीटर, आणि काढायचं आपल्याला लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर. या ठिकाणी बघा हे 2 0 कटले, हे 2 0 कटले, शिल्लक करायला इथे 12 आणि 4 ने डायरेक्ट 12 ला भाग जातो, 4 1 4, 4 त्रिक 12, म्हणून बघा लांबी व रुंदीचे गुणोत्तर राहणार आहे 3:1. 3:2 नाही, 4:2 नाही, 1:3 नाही, काय राहणार आहे 3:1. म्हणजे बघा या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 2 3:1. चला समोरचा प्रश्न पाहू. बघा हा प्रश्न आपल्याला मुंबई लोहमार्ग 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न आहे एका आयताची परिमिती 54 सेमी आहे. परिमिती दिली आपल्याला 54 सेमी व त्याची लांबी 15 सेमी आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती. आता बघा क्षेत्रफळ काढण्यासाठी काय लागते आपल्याला लांबी लागते आणि रुंदी सुद्धा लागते. आपल्याला आयताची फक्त लांबी दिली आहे, रुंदी दिलेली आहे का नाही. जर रुंदी काढायची असेल तर आपल्याला सूत्र कोणतं वापरावं लागेल आयताची परिमिती. आयताची परिमितीचं काय सूत्र आहे 2 ब्रॅकेट मध्ये L + B, 2 ब्रॅकेट मध्ये काय L + B. परिमिती दिली आहे 54 सेमी, म्हणून या ठिकाणी 54 ठेवू. त्यानंतर 2 जशास तसे, लांबी दिली आपल्याला 15 सेमी, म्हणून लांबी जशास तशी, लांबीच्या खाली लांबी प्लस रुंदी काढायची म्हणून रुंदी आपण या ठिकाणी जशास तशी ठेवू. आता बघा इथे 54 2 बरोबरच्या त्या साईडला गुणाकारामध्ये, इकडे आल्या तर काय होईल भागाकारामध्ये. शिल्लक काय आलाय 15 + B. आता दोन्ही 54 ला भाग द्यायचा, 2 2 4 किती 2 7 14, म्हणजे उरले आपल्याकडे 27. आता बघा इथे बरोबरच्या त्या साईडला प्लस 15 प्लस मध्ये आहे, इकडे आले तर काय होते मायनस, म्हणून 27 - 15 बरोबर रुंदी 7 5 गेले 2, त्या 2 1 गेला 1, म्हणजे 27 - 15 जर केलं तर 12. एकक कशामध्ये आहे सेंटीमीटर, म्हणजे बघा 12 सेंटीमीटर. बी म्हणजे काय रुंदी भेटली आहे आपल्याला आता 12 सेंटीमीटर. आणि काढायचं आपल्याला आयताचे क्षेत्रफळ, आणि आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरतो आपण लांबी गुणेला रुंदी. लांबी गुणेला रुंदी जर केलं तर आपल्याला भेटते आयताचे क्षेत्रफळ. लांबी किती आहे आपल्याकडे 15 सेमी, म्हणून या ठिकाणी 15 गुणेला रुंदी किती आपल्याकडे 12 सेंटीमीटर, म्हणून या ठिकाणी 12. आता काय करायचं 15 गुणेला 12, 15 2 30, 30 0, उरले किती 3, 15 1 15 आणि 3 किती 18. म्हणजे बघा क्षेत्रफळ भेटलेलं आपल्याला 180. आपल्याला परिमितीचे एकक कशामध्ये दिला आहे सेंटीमीटर मध्ये, आपली रुंदी कशामध्ये आली आहे सेंटीमीटर मध्ये. याचं क्षेत्रफळ सुद्धा येणार आहे चौरस सेमी, किंवा याला म्हणून आपण सेंटीमीटरचा
वर्ग बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये दिले आपल्याला 180 चौरस सेमी, म्हणून ऑप्शन नंबर 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. क्लिअर आहे. चला समोरचा प्रश्न पाहू. बघा मुंबई लोहमार्ग पोलीसला आपला प्रश्न विचारलेला आहे. एका आयताकृती शेतीची लांबी 1.2 किमी असून त्याची रुंदी दिली आपल्याला 40 मीटर, तर लांबी व रुंदीचे गुणोत्तर किती? बघा आताच आपण एका प्रश्नाला हा प्रश्न बघितला होता. लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर आपल्याला दिलं आहे. लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. लांबी दिली आहे आपल्याला 1.2 किमी. किमीचं मीटर मध्ये केलं तर किती होणार आहे? 1.2 किमी म्हणजे 1200 मीटर, आणि रुंदी किती दिली आपल्याला? 400 मीटर. 2 0 कटले, 4 1 4, 4 3 12, म्हणजे बघा लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर होणार आहे 3:1. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे किती? 3:1. इझी प्रश्न होता. चला समोरचा प्रश्न बघू. बघा नंदुरबार जिल्हा पोलीस 2024 ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे एका आयताची लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर 8:5 आहे. लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर दिलं आहे 8:5. जर या आयताची रुंदी ही लांबीपेक्षा 60 सेमीने कमी असेल तर आयताची परिमिती किती? आता बघा या ठिकाणी एक जर आपण आयत काढला, वरची बाजू काय असते रे? लांबी. लांबी कशाने दर्शवतो? L. साईडची बाजू कशी असते? रुंदी. रुंदी कशाने दर्शवतो आपण? B. आता बघा लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर दिलं आहे 8:5, तर या ठिकाणी लांबी घ्यायची इथे 8x, रुंदी घ्यायची इथे 5x. लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर भेटला आहे 8x आणि 5x. आता बघा लांबी रुंदीपेक्षा किती कमी आहे? 60 ने कमी आहे. म्हणजे बघा लांबी आणि रुंदी या दोघांमधला फरक राहणार आहे 60 सेमी. लांबी दिली आपल्याला इथे 8x मायनस 5x, कारण की आपल्याला फरक दिलेला आहे म्हणून घ्यायचा फरक. 8x मायनस 5x बरोबर किती दिला फरक? 60, म्हणून या ठिकाणी घेऊ आपण 60 सेमी. आता बघा 8तून 5 गेले किती राहते? 3x बरोबर 60. आता बघा x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. 3 नी डायरेक्ट 6 ला भाग जातो. 3 1 3, 3 2 6 बरोबर बघा x बरोबर 20 सेंटीमीटर. x बरोबर किती भेटलं आपल्याला? 20 सेंटीमीटर. आणि काय काढायचं आपल्याला? आयताची परिमिती काढायची आहे. परिमिती काढण्यासाठी काय लागते आपल्याला? लांबी आणि रुंदी. आता बघा लांबी दिली आहे 8x, x ची व्हॅल्यू भेटली आहे 20 सेंटीमीटर, म्हणून या ठिकाणी 8 गुणिला x किती आहे? 20, म्हणून 20 जशाच तसा, आणि 20 गुणिला 8, 8 2 16, म्हणजे किती? 160 सेंटीमीटर भेटणार आहे आपल्याला याची लांबी. आणि रुंदी बघा, रुंदी आहे 5x, x ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 20, म्हणून 20 पंच 100, म्हणून 100 सेंटीमीटर भेटली आपल्याला रुंदी. लांबी भेटली आहे 160 सेंटीमीटर आणि रुंदी भेटली आपल्याला 100 सेंटीमीटर. आणि याच्यावरून आपल्याला काढायची आता आयताची परिमिती. आयताच्या परिमितीचं सूत्र आपल्याकडे आहे. आयताची परिमिती बरोबर 2 ब्रॅकेट मध्ये काय? L प्लस B. 2 जशाच तसं ठेवू. L म्हणजे काय? लांबी. लांबी किती भेटली आहे? 160 प्लस B म्हणजे रुंदी. रुंदी किती भेटली आपल्याला? 100. रुंदी भेटली आपल्याला 100. या ठिकाणी काय करायचं? 2 गुणिला 160 प्लस 100, या दोघांची बेरीज जर केली तर किती येते आपल्याला? 260. म्हणून या ठिकाणी बघा 26 दोन्ही किती? 52 वर 1 0, म्हणजे 520. कशामध्ये? परिमिती. परिमिती आपल्याला सगळे एकक कशामध्ये दिले आहे? सेंटीमीटर. म्हणजे बघा 520 सेंटीमीटर येणार आहे आपल्याला आयताची परिमिती. कुठे आहे 520? बघा ऑप्शन नंबर 1 नाही, ऑप्शन नंबर 2 नाही, ऑप्शन नंबर 3 सुद्धा नाही. बघा ऑप्शन नंबर 4 मध्ये